नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 21 तारखेपासून पोलीस भरतीची एक नवीन बॅच चालू करतो आहे. ज्याच्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता अशा दोन विषयाची आपण बॅच चालू करतो आहे. त्याची फीज आपली 1000 रुपये असेल आणि ह्याच्यामध्ये आपण जेवढे प्रश्न पोलीस भरतीला विचारलेत त्या स्वरूपाची तुम्हाला एक PDF फाईल भेटेल. त्या PDF फाईलनुसार आपण क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. त्याच पद्धतीने भविष्यामध्ये पोलीस भरतीला ह्याच्यापेक्षा थोडंसं ॲडव्हान्स काय विचारलं जाईल त्या अनुषंगाने काही प्रश्न आपण घेणार आहे. तर अशा स्वरूपाची एक बॅच आपण स्टार्ट करत आहोत. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल की गुगल प्ले स्टोअरमधून MPSC मॅथ्स रवींद्र चेंडगे हे ॲप तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण काही टॉपिक फ्रीमध्ये ठेवतो आहे. जर तुम्हाला ते योग्य वाटले, ते टीचिंग योग्य वाटली तरच तुम्ही आपल्या बॅचला ॲडमिशन घेऊ शकताय. तर ही पोलीस भरतीची पूर्ण बॅच आहे. तर ह्याच्यामध्ये पोलीस भरती समजा डिसेंबरमध्ये नाही झाली तर ती जानेवारीमध्ये होईल, फेब्रुवारीमध्ये होईल. तोपर्यंत तुम्हाला हे लेक्चर फ्रीमध्ये पाहता येतील. आणि ह्याची फीज मी तुम्हाला 1000 रुपये सांगितली. बऱ्याच जणाला असं वाटेल की अंकगणिताची वेगळी आणि बुद्धिमत्तेची वेगळी का, तसं नाही. तर ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही विषय, हे दोन्ही विषय तुम्हाला कंपल्सरी घ्यायचे. ते दोन्ही विषयाची फी एकूण मिळून 1000 रुपये आहे. तर ह्याच्यामध्ये जे काही क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय भेटेल, तर मी तुम्हाला एक PDF फाईल देईल. याच्यामध्ये PDF फाईलमध्ये जुने सगळे क्वेश्चन असतील, सर्व क्वेश्चन. ओके, सर्व जेवढे पोलीस भरतीला आलेले प्रश्न आहेत तेवढे सगळे प्रश्न ह्या PDF फाईलमध्ये असतील. तुम्हाला मी अगोदर सांगणार की टॉपिक पूर्ण बेसिक शिकवणार. बेसिक शिकवल्यानंतर जे काही बेसिकचा पार्ट आहे तो झाल्यानंतर आपण काय करणार आहे की जेवढे काही पोलीस भरतीला प्रत्येक जिल्ह्यानिहाय प्रश्न घेतलेले आहेत, जे आलेले प्रश्न आहेत गणिताचे, ते आपण सर्व ह्या ठिकाणी काय करणार आहे, डिस्कस करणार आहोत. आणि तुमच्या लक्षात येईल की ह्या ठिकाणी घेतलेले प्रश्न खूप चांगल्या क्वालिटीचे असतील आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये एक ना एक क्वेश्चन ह्याच्यामध्ये कव्हर केलेला असेल. तुम्हाला वेगळं असं कुठलंही ॲनालिसिसचं पुस्तक घेण्याची गरज लागणार नाही. मी स्वतः ॲनालिसिस केलेलं आहे. 2005च्या जुन्या प्रश्नपत्रिकासुद्धा आहेत. 2005 ज्या अवेलेबल असतील त्या, 7च्या अवेलेबल असतील त्या, 9च्या, 11च्या, अशा स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका मी सगळं ॲनालिसिस केले. तर अशा स्वरूपाची PDF फाईल तुम्हाला अवेलेबल होईल. पहिल्यांदा मी सुरुवातीला काही व्हिडिओ टाकेल. जर तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकताय. समजा काही विद्यार्थ्यांना डाऊट असेल तर त्यांनी अगोदर लेक्चर बघा. जर तुम्हाला असं वाटलं की हां, जसं सरांनी सांगितले की प्रत्येक प्रश्न जेवढे काही विचारलेले आहेत तेवढे सगळे घेतलेत, त्याच पद्धतीने त्याचे बेसिक चांगल्या पद्धतीने शिकवलं आहे. मी तुम्हाला एवढी गॅरंटी देतो, गणिताला आउट ऑफ आउट मार्क पडणार म्हणजे पडणार. आउट ऑफ आउट एवढा माझा शब्द असेल. या शब्दावर नेहमी लक्षात ठेवा. ह्याच्या बाहेर मी जे काही शिकवेल ना गणित, त्याच्या बाहेर एक पण गणित जाणार नाही. ते गणिताचं असू द्या किंवा बुद्धिमत्तेचं असू द्या. आणि माझी एवढी तर हमी असेल की मी तुम्हाला आउट ऑफ आउट मार्कच गणितामध्ये पाडून देईल. तर तुम्हाला एक विश्वास ठेवण्यासारखं काहीतरी असलं पाहिजे की तुम्ही काय ॲडमिशन घ्यायचं. तर त्यासाठी आपण काय करतो की पहिल्यांदा काही टॉपिक मी तुम्हाला अवेलेबल करून देईल नेटवर, ते तुम्ही बघा. जर तुम्हाला योग्य वाटलं ना की सर भविष्यामध्ये ह्याच्यापेक्षा खूप भारी शिकवतील, त्याच वेळेस तुम्ही ॲडमिशन घेऊ शकताय. जर तुम्हाला असं वाटलं ना की नाही योग्य नाही, सरांनी इतकं छान शिकवलेलं नाही, तर त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन नाही घेतलं तरी चालेल. पण 1000 रुपयामध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेचा कुठलाही प्रश्न असा डिफिकल्ट वाटणार नाही, याची गॅरंटी माझी असेल. तुम्ही कुठलंही पुस्तक मार्केटमध्ये सोडवाय घेतलं तर तुम्हाला ते डेफिनेटली जमेल, म्हणजे जमेलच, हा माझा शब्द असेल. तुम्ही कुठलंही घ्या, तुम्ही लोकलला कुठलंही पुस्तक घेता आणि त्याच्यामधले तुम्ही प्रश्न जमतात काही बघता तर तुम्हाला ते 100% जमतील, हा माझा शब्द असेल. तर पहिल्यांदा काही लेक्चर तुम्ही बघा अगोदर. जर तुम्हाला योग्य वाटलं की आपल्याला ठीक आहे, सरांनी एवढे टॉपिक अवेलेबल करून दिलेत, तर तेवढे टॉपिक बघितल्यानंतर तुम्ही ठरवायचं की आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे का नाही. ते हे टॉपिक तुम्हाला यूट्यूबला अवेलेबल असतील, त्याच पद्धतीने आपल्या ह्या टेलिग्राम हे जे काही ॲप आहे ते ॲपवर अवेलेबल असतील. आणि ह्याच्यामध्ये जे काही PDF फाईल आहे ते PDF फाईल पासवर्ड प्रोटेक्टेड असतील. ह्या PDFला पासवर्ड असेल. पासवर्ड तुम्हाला फक्त लेक्चरमध्ये सांगितलं जाईल. सुरुवातीच्या काही टॉपिकचे जे आहेत ते PDF तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल होतील, त्याचं काही टेन्शन घेण्याची गरज नाही. परंतु त्याच्यानंतरचा जो काही पार्ट असेल तर तिथून पुढच्या लेक्चरला मात्र PDF ओपन होणार नाही, त्याला पासवर्ड असेल. ज्यावेळेस तुम्ही तो पासवर्ड काढाल त्यावेळेसच ती फाईल ओपन होईल, त्यावेळेसच तुम्हाला ते लेक्चर बघता येतील, ज्यावेळेस तुम्ही फीज पेड कराल त्यावेळेस. तर अशी 1000 रुपये फी आहे दोन्ही याची, अंकगणित आणि बुद्धिमत्तेची. ज्याला वाटते की आपल्याला खरंच सर चांगलं शिकवतील, अगोदर मी असं म्हणत नाही की डायरेक्ट ॲडमिशन घ्या. तुम्ही अगोदर काही टॉपिक करून बघा, त्याच्यानंतर ठरवा की आपल्याला हे योग्य आहे का नाही. ते उगाच तुमची फसवणूक करणं हा माझा अजिबातसुद्धा हेतू नाही आहे. आणि एकदम डिटेलमध्ये शिकवेल मी. पोलीस भरती म्हणून असं नाही की MPSCच्या खालचे लेवल, त्या लेवलने असं जाईल मी की पोलीस भरतीपेक्षा थोडंसं 2 पावलं पुढं. कारण पोलीस भरती कधी कधी 2 पावलं पुढं जाऊ शकते. तर त्या हिशोबाने पण मी विचार करून ह्या ठिकाणी लेक्चर टाकणार आहे. तर बघा,
तुमच्या विद्यार्थी मित्रांना पण सांगा, हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. ज्या विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत त्या विद्यार्थ्यांनी नक्की कॉल करून सांगा की सर मला ॲडमिशन घ्यायचं आहे, किंवा अगोदर तुम्ही लेक्चर बघा, त्याच्यानंतर तुम्ही सांगा मला की सर लेक्चर छान आहेत किंवा नसेल तर, किंवा मार्केटमध्ये बरेच पुन्हा प्लॅन अवेलेबल असतात तुमच्याकडे की अरे हा सर नाही मग दुसरे. पण मी तेवढं प्रामाणिकपणे सांगू शकतो की जे विद्यार्थी माझ्याकडून शिकलेले आहेत, असे भरपूर विद्यार्थी मी तुम्हाला सांगेल की जे माझ्याकडे शिकले तर, आणि ज्यांना 100% पोस्ट भेटलेले आहे, 100% पोलीस होणार म्हणजे होणार एवढी माझी खात्री आहे. तर बघू आपण. सुरुवातीला मी काही टॉपिक ह्या ठिकाणी डिस्कस करेल, एकदम बेसिकपासून असेल, कमीत कमी तुमचं बेसिक तरी त्याच्यामधून क्लिअर होईल. म्हणजे तुम्हाला दुसरीकडे जर कुठेही लेक्चर लावले तर ते बेसिक तुमच्या नक्की कामालाच येईल. तर आपण काही बेसिक टॉपिक डिस्कस करणार आहोत. गणिताचे पूर्ण आपण 43 टॉपिक आहेत. नावं लक्षात ठेवा की आपण किती सांगितलेत मी तुम्हाला टॉपिक 43. त्याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, पुन्हा एकक कसे चेंज करायचे, हे सगळा पार्ट त्याच्यामध्ये असेल. तर अशा स्वरूपाचे क्वेश्चन आपण त्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. तुम्हाला त्याचा नक्की फायदा पण होईल. ते कसे वापरायचे, काय करायचे, कामकाळ कसं आहे. तुम्ही नेटवर जेवढे व्हिडिओ बघाल मी त्यापेक्षा थोडंसं हटके शिकवणार आहे. कामकाळ असू द्या किंवा गुणोत्तर प्रमाण असू द्या, कुठलाही टॉपिक असू द्या, एकदम काहीतरी हटके शिकवणार की ज्यामुळे तुम्हाला 100% फायदा होईल. तर पोलीस भरतीच्या दृष्टीने काही टॉपिक मी टाकेल ते बघा अगोदर, त्यानंतर ठरवा की ॲडमिशन घ्यायचं आहे का नाही ते. ठीक आहे. तर आपण ह्या ॲप डाउनलोड केल्यानंतर ह्या ॲपमध्ये तुम्हाला हे लेक्चर सगळे बघायला भेटतील पोलीस भरतीचे, किंवा पोलीस भरतीचे डेमो तुम्हाला यूट्यूबवर देखील बघायला भेटतील. आणि आपला जो काही गुगल प्ले स्टोअरचा जो काही चॅनलचं नाव आपण बनवलं आहे, ॲप बनवलं आहे, त्या ॲपचंच नाव आपलं चॅनलचं नाव आहे यूट्यूबवर. म्हणजे तुम्ही यूट्यूबवर जाऊन देखील MPSC मॅथ्स रवींद्र चेंडगेला तुम्ही भेट देऊ शकता. ठीक आहे. तर काही टॉपिक बघा अगोदर आणि त्याच्यानंतर ॲडमिशन घ्यायचं ठरवा. पण मी तुम्हाला एवढा शब्द देऊ शकतो की मी तुम्हाला आउट ऑफ आउटच मार्क पाडून देणार गणितामध्ये, हा माझा शब्द असेल. आणि तो विश्वास मला पूर्ण आहे की मी असं करणार म्हणजे करणारच. तुम्ही फक्त विश्वास एक बार ठेवा. काही विद्यार्थी वाटलं सर एक तुम्ही अगोदर कुणी ॲडमिशन घेऊन बघा, नंतर तुमच्या मित्रांना सांगा की जर ठीक आहे योग्य वाटलं तर सांगा, नाही तर सांगू नका. तर खूप फायदा होईल तुम्हाला. गॅरंटेड मी सांगतो की गणिताचा एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही, हा माझा शब्द असेल. तर बघू आपण काही टॉपिक बघू आपण, आणि त्याच्यानंतर ह्या बॅचला आपण सुरुवात करू. कारण तोपर्यंत तुमचं बेसिक वगैरे काही जे काही गोष्टी असतील त्या आपण क्लिअर करून घेऊ. ठीक आहे. धन्यवाद.